नमस्कार. आज करूया कैरीचा चटकदार जॅम. आम्ही तरी त्याला जॅम म्हणतो कैरीचा. 2 कैऱ्या होत्या, त्या छानपैकी उकडून घेतल्या आणि असा त्याचा गर काढून घ्यायचा आहे. आणि ह्या दोन्ही कैऱ्यांचा त्याच्या कोयीला लागलेला पण जो काही गर होता तो सगळा काढून घेतला आहे. साधारण 1-1.5 वाटीच्या जवळपास आहे. आणि मग मी तेवढंच त्याच्यात म्हटलं गूळ घालूया. आपण चव घ्यायची, बघायचं, वाटलं तर आणखीन थोडासा गूळ घालू शकतो. कैरीच्या आंबटपणावर ते अवलंबून आहे आणि आपल्याला कितपत हवं आहे आंबूळपणा त्याप्रमाणे गूळ घ्यायचा. आता हे सगळं मिश्रण चांगलं व्यवस्थित विरघळावं म्हणून मी ओव्हनमध्ये 1-1.5 मिनटासाठी लावलं. 1.5 मिनटं झाली आणि छानपैकी गूळ त्याच्यामध्ये विरघळून गेलेला आहे. आता माझ्याकडे कैरीच्या लोणच्याचा मसाला होता, तो टाकला. लाल तिखट टाकलं. हे आपल्या प्रमाणाने घ्यायचं आहे. हिंग घातलं त्याच्यामध्ये आणि मीठ घातलं. आपल्याला केवढं तिखट हवं आहे त्या पद्धतीने आपण त्याचं प्रमाण ठरवायचं. छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि म्हटलं हे मिश्रण देखील थोड्या वेळ आपण ओव्हनमध्ये ठेवूया. आणि 1 मिनटाचं मी लावलं ओव्हनमधनं, ते छान गरम करून काढलं बाहेर. सर्व मसाले त्याच्यात व्यवस्थित मिक्स झालेत. आता फोडणी करूया. फोडणीमध्ये मोहरी घातलेली आहे. तेल गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये हळद जरा चिमूटभर आणि हिंग घातला आहे. आणि ही गरमच जी होती माझी फोडणी ती मी त्याच्यावर घातलेली आहे. आणि झाला आपला जॅम तयार. इतका मस्त चटकदार, आंबूळ, तिखट, थोडासा गोडसर असा हा आपला जॅम तयार झालेला आहे. धन्यवाद.